नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे संस्कार भारती रांगोळीमध्ये एक नवीन डिझाईन. हो, रांगोळी म्हटली तर सणवार आले, रोजच्या रोज काढणारी रांगोळी आली, दारापुढे, पाटापुढे, पूजेभोवती. अगदी प्रत्येक सण आणि प्रत्येक उत्सव हा रांगोळी विना अपूर्ण आहे. आणि म्हणूनच आपण नवीन नवीन डिझाईन्स रांगोळीमध्ये घेऊन येत आहोत. रांगोळी तुम्हा आणि आम्हा सगळ्यांना एक प्रचंड अशी ऊर्जा देत असते. मग तीच रांगोळी आपण रेडी टू यूजमध्ये बनवली तर? आणि म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. यामध्ये मी आज A3 OHP शीट घेतली आहे. सर्कल आपल्याला फ्री हँड ड्रॉ करता येत नाही आणि म्हणूनच किचनमधले काही प्लेट्स वापरत आहे, जेणेकरून आपले सर्कल प्रॉपरली यावेत. पण हा दुसरा सर्कल जेव्हा मी ड्रॉ केला, इथे थोडीशी गडबड झाली. अरे, आता काय करायचं? घाबरून नाही जायचं. इथे तर फक्त आपण ट्रेस करतोय. आपण दुसरी प्लेट बघायची आणि अगदी व्यवस्थित सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आणि आपली डिझाईन जी आहे ती पर्मनंट मार्करने व्यवस्थितरित्या ट्रेस करून घ्यायची. अगदी ट्रेस करताना काही गडबड झालीच तर रांगोळीमध्ये ती आपण क्लिअर करू शकतो, हो की नाही? पूर्णपणे ट्रेस झाल्यानंतर आपण मिश्रण बनवून घेऊया. आज इथे मी 60-40 म्हणजेच 60% फेविकॉल MR घेतला आहे आणि 40% पाणी घेतलं आहे. यामध्ये काही दुसरं मिक्स करायचं नाही आहे. अगदी तसं राऊंड ब्रशने आपल्या OHP शीटवर अप्लाय करायचं. रांगोळी फिलरच्या माध्यमातून किंवा हाताने स्प्रेड करायची, म्हणजेच टाकून घ्यायची आणि पेपरने त्यावर हलकासा दाब देऊन उरलेली रांगोळी पेपरवर काढायची आणि तीच परत वापरू शकतो बरं का, कारण त्याला ग्लू लागून येत नाही. न चिटकलेली रांगोळी मात्र पडून जाते आणि तीच रांगोळी आपण परत वापरू शकतो. रंगसंगती कशा असाव्यात आणि ह्या सगळ्या अरेंजमेंट कशी असावी ह्याची फक्त मी गाईडलाईन देते आहे. रंग तुम्ही तुमचे वेगवेगळ्या तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. डिझाईन कुठून घेतली? डिझाईन आपण प्रिंटेस्ट किंवा गुगलवरून आरामशीर अगदी इझीरित्या तुम्ही ती मिळवू शकता. त्याची प्रिंटआउट घेऊन यायची. आता इथे मी A3 OHP शीट घेतली आहे नाही का, मग तुम्हाला प्रिंटआउट पण A3 पेपरवर आणावं लागेल, जो A4चा डबल असतो. हळूहळू सगळे रंग आणि रांगोळी आपण जशी रांगोळी काढतो ना तशी काढून घ्यावी. आय थिंक बऱ्याच अशा गृहिणी आहेत, माझ्या ताई, भगिनी, मैत्रिणी आहेत. बऱ्याच जणांचे असे मत आहे की ही रांगोळी बनवून घेण्यापेक्षा अगदी काढलेलीच बरी, नाही का? हो, मीही त्याच मताची आहे. पण जर ती वारंवार आपल्याला परत परत वापरायची असेल तर काय करायचं? रांगोळी काढताना काही चुका झाल्या तर काय करायचं? खाली बसून तासनतास रांगोळी काढता येत नाही तर काय करायचं? किंवा रांगोळी काढण्याइतका 2 तास 3 तास किंवा अगदी तासनतास आपल्याकडे नाही आहे तर काय करायचं? त्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बघा, रांगोळीतली अगदी त्याचं जे हेतू आहे काढण्याचं, म्हणजेच का काढली जाते, पॉझिटिव्हिटी येण्यासाठी किंवा आपल्या दारापुढे किंवा उत्सवाला का काढली जाते, आपण त्याला शुभ मानतो. काढलं की त्या डिझाईनकडे बघितल्यानंतर, रंगांकडे बघितल्यानंतर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळू शकते आणि तीच ऊर्जा आपल्याला ह्या रेडी टू यूज रांगोळीमधून पण मिळू शकते बरं का, कारण आपण ह्यात रांगोळीचाच वापर करत आहोत आणि अगदी वेगवेगळ्या कलरचाच सुद्धा वापर करत आहोत. आता आपल्या बोलता बोलता आपण ह्या रांगोळीमध्ये पहिली लेयर कंप्लीट करून त्याला अगदी 15 ते 20 मिनटं सुकवून घेतला आहे आणि त्यानंतर दुसरा लेअरसुद्धा मी ह्या रांगोळीवर करून घेतला आहे. काय ना, बऱ्याच जणांची ही जी विचारसरणी आहे की रेडी रांगोळी कशाला, पण मी काय म्हणते मैत्रिणो,
रेडी रांगोळी हा एक उत्तम पर्याय आहे. थोडंसं माहिती मिळवल्यानंतर मला असं कळलं आहे की संस्कार भारती रांगोळी हा 1954 पासून भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्कार भारती या संस्थेच्या कलाकारांनी डिझाईन केलेली रांगोळीचा एक विशेष प्रकार आहे. संस्कार भारती रांगोळी हा या शब्दांचा म्हणजेच हा शब्द रांगोळीचा एक मोठा चमक चमकदार रंगीबेरंगी गालिचा दर्शवतो. ह्यामध्ये विविध प्रकारचे आकार आणि कलर्स वापरले जातात आणि रांगोळी ही खरंच एक उत्साही आणि अशी वेगळे असे वाईब्स आपल्या घरासमोर, दारासमोर, पाटासमोर, तुळशीसमोर काढल्यानंतर आपल्याला देतात. आणि म्हणूनच अशा मैत्रिणींसाठी ज्यांना रांगोळी काढायला आवडते आणि तीच रांगोळी वारंवार वापरता यावी, तीच रांगोळी प्रत्येक वेळेला एका नवीन ठिकाणी वापरता यावी, तीच रांगोळी दारावरचीच पाटावर वापरता यावी आणि पाटाची रांगोळी अगदी उंबरठ्यावर वापरता यावी, अशासाठी आपण ही अशी रेडी टू यूज रांगोळी बनवू शकतो. आणि बनवणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला थोडीशी मेहनत जी एकदाच करून ठेवायची आहे आणि ही रांगोळी वारंवार वापरायची आहे ना. एक गोड आणि सुंदर कल्पना. चला मैत्रिणींनो, वाट कसली बघताय, सुरू करा. 1-2 ब्रश, काही रंग आणि OHP शीट, बस इतकंच तर मटेरियल लागतं आहे रेडी टू यूज रांगोळी बनवण्यासाठी. एखादी करून बघितलं तर नक्कीच चांगली वाटेल. इथे आपली रांगोळी बॉर्डर करून रेडी आहे. बघा किती हलकी, फोल्डेबल आणि अगदी पटकन बनणारी. म्हणजे ही पूर्ण रांगोळी माझी 1 तासात बनवून रेडी झाली. अगदी 2 लेअर लावल्यानंतर त्याचे बॉर्डरसुद्धा देऊन ही रांगोळी इतकी सुंदर बनून रेडी होती की ती हुबेहूब काढल्यासारखी वाटते. जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समधून नक्की कळवा ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली. आपण थोडासा जवळून व्ह्यू बघूया. पहा, अगदी सगळे कलर्स रांगोळी भरल्यासारखे वाटत आहेत की नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आणि हो, जर मी काही विसरली असेल, काही सांगायची आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समधून नक्की विचारा. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.